जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळते. मंडळी, त्याच अनुषंगाने आपल्या सगळ्यांना जनता दरबारचा मागचा भाग खूप आवडला असं अनेकांनी आम्हाला कळवलं होतं. मागच्या भागामध्ये आपण शेतकरी आत्महत्या आणि त्यावरच्या उपाययोजना ह्याविषयी जाणून घेतलेलं होतं आणि हा भाग बघितल्यामुळे आम्ही सारेजण अस्वस्थ झालो असं अनेकांनी आम्हाला फोन करून कळवलेलं आहे. मंडळी, खरं आहे, या व्यथा वेदना खरंच ऐकल्यानंतर आपण कुठेतरी सुन्नही होऊन जातो, पण आपल्याला तिथेच थांबायचं नाही आहे. ह्या साऱ्यांना आपण मदत करायची आहे आणि त्यातूनही या साऱ्यांच्या मुलांना शिक्षण घ्यायचं आहे. म्हणूनच या साऱ्यांची व्यक्तिमत्व उभी करण्याचं आपण साऱ्यांनी ठरवूया आणि या साऱ्यांच्या शिक्षणासाठी मदत करूया. कारण मंडळी, ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेऊया, एकमेकांना मदत करूया, अशा प्रकारचं आवाहन आम्ही जनता दरबारच्या प्रत्येक भागामध्ये करत असतो. कारण कधीही कुणीही एकटं पडू नये हाच आमचा उद्देश आहे. ह्या जगातल्या प्रत्येकाचं भलं व्हावं हे जनता दरबारचं ध्येय आहे आणि त्यासाठीच आपण एकमेकांना मदत करूया, एकमेकांमधला संवाद वाढवूया, एकमेकांनी जे चांगले प्रयत्न केलेले आहेत ना ते जाणून घेऊया आणि आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर करूया. त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. आणि आपल्या आजच्या भागामध्ये आम्ही जी माहिती देणार आहोत ना ती आपण काळजीपूर्वक ऐकण्याची गरज आहे. ही माहिती तुम्ही समजून घ्या आणि ती इतरांना सुद्धा सांगा अशी आमची विनंती आहे. कारण आपल्या आजच्या भागामध्ये आपण आपल्या राज्यातला दुष्काळ आणि त्यावरच्या उपाययोजना याविषयी जाणून घेणार आहोत. मंडळी, या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्य सरकारने विविध निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयाची संपूर्ण माहिती आणि या निर्णयांची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे केली जात आहे याविषयीचं मार्गदर्शन आपले मंत्री महोदय माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेबांनी केलेलं आहे, ते आपण जाणून घेऊया. तर सरकार याबाबत गंभीर आहे आणि या ठिकाणी या सर्व उपाययोजना, मग पिण्याच्या पाण्याच्या असतील, रोजगाराच्या असतील, जनावरांच्या चाऱ्याच्या असतील, या साऱ्या व्यवस्थांच्या बरोबरीला त्यांचं आत्मबल वाढलं पाहिजे. कुठूनही स्थलांतर होता का म्हणजे त्या गावामध्येच त्याला रोजगार मिळाला पाहिजे याचीही काळजी राज्य सरकार घेत आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, लातूरचं जलसंकट निवारण्यासाठी लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि तो यशस्वीपणे अंमलातही आणलेला आहे. कारण आज लातूरच्या घराघरामध्ये पाणी पोचलेलं आहे. मिरजहून पाणी घेऊन निघालेली वॉटर एक्सप्रेस किंवा जलराणी लातूरला पोचली आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे पाणी लातूरकरांच्या घरात पोचलं. मंडळी, पाण्याचा हा प्रवास आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये जाणून घेणारच आहोत. कारण या साऱ्याच्या मागे किती प्रकारे नियोजन करावं लागतं हे त्यातून आपल्याला समजेल. कारण रेल्वेने पाणी पुरवायचं तर तिथे रेल्वे मार्ग पाहिजे, डबे उपलब्ध पाहिजे, तो वेळेत उपलब्ध व्हायला पाहिजे, रेल्वेच्या डब्यांमध्ये पाणी भरण्याची सोय पाहिजे, हे पाणी उतरवून घेण्याची सोय पाहिजे. अर्थात लातूरमध्ये अल्पावधीमध्ये हे सारं नियोजन करण्यात आलं. मुळात रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यासाठीचं नियोजन 1 महिन्यांपासून सुरू होतं आणि त्यासाठी खडसे साहेब आणि आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती. अगदी जिथं भीषण टंचाई आहे आणि आजचीच नाही आहे, गेल्या 3-4 वर्षातलं चित्र लातूरचं जाणवत आहे, पण यावर्षी अधिक तीव्रता आहे. अशा ठिकाणी माननीय सुरेश प्रभूंची आम्ही भेट घेतली मुख्यमंत्री आणि मी 1 महिन्यापूर्वी आणि त्यांना विनंती केली की रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि मग आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेबांनी 50 डब्यांचे 2 रेक आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि सुरेश प्रभू साहेबांनी या ठिकाणी रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी 50 डब्यांच्या अशा 2 रॅक आम्हाला दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आता 25 लाख लिटर पाणी एकेका रॅकमध्ये असं 50 लाख लिटर पाणी रेल्वेने आपण लातूरला आणू शकू. आता त्याची सुरुवात झालेली आहे. या 8 दिवसामध्ये दररोज ही रेल्वे सुटेल आणि 3 दिवसाड्या दोन्ही म्हणजे 50 लाख लिटर
पाणी हे लातूरपर्यंत पोहोचेल अशी आमची तयारी आहे, आम्ही केलेली आहे. नाही, या ठिकाणी महत्त्वाचं मूळ रोल म्हणजे या ठिकाणी मंत्री महोदयांचा रोल आहे त्या ठिकाणी, कारण त्यांनीच ह्या गोष्टीला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीत. आणि महत्त्वाचं पूर्ण त्यांनी घोषणासुद्धा केली असेंब्लीमध्ये का कुठल्याही परिस्थितीत राज्यातील जो लातूरचा जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत पाणी पुरवणार म्हणजे पुरवणार. आणि त्या घोषणेच्या आधारे साहेबांनी केंद्राशी संपर्क साधून, सुरेश प्रभू साहेब केंद्राशी मंत्र्याशी संपर्क साधून त्यांनी तातडीने युद्ध पातळीवर ह्या गोष्टी केल्या आणि विदिन 8 दिवसात त्याला रिझल्ट त्यांनी दिलेले आहेत. त्याला केंद्राने सुद्धा त्याच पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि आमच्या जिल्हा पातळीवरती युद्ध पातळीवर 3-4 दिवस काम करून आणि त्या ठिकाणी ती सगळी व्यवस्था त्या जिल्हा पातळीवर करण्यात आलेली आहे. मंडळी, यातूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाची काय किंमत आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे ना, ती सारी प्रजा जलश्रीमंत आहे. आणि ही जलसंपत्ती किंवा जलश्रीमंती टिकवण्याच्या दृष्टीने आपण जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. पाण्याचा योग्य वापर आपण करण्याची गरज आहे. कारण पाणी नसेल तर दुष्काळ हा आलाच. सध्या आपल्या राज्यामध्ये हेच घडलेलं आहे आणि त्यातूनच आपल्या राज्यामधल्या दुष्काळाची व्याप्ती नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया. राज्यामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून कुठे ना कुठे अवर्षण, काही ठिकाणी अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सार्वत्रिक अशा स्वरूपाचा परिणाम उत्पादनावरही होतो आहे. यावर्षीही राज्यामध्ये गेल्या 3 वर्षापेक्षाही अधिक गावांना टंचाई भासते आहे. पहिल्यांदा आपण 14,700च्या आसपास गावं जाहीर केले आणि नंतर त्याच्यामध्ये भर पडली. आता 16,500 गावांपर्यंत टंचाई जाहीर करावी लागली. दुष्काळाच्या ड्राफ्ट सिच्युएशन करताना पूर्वीच्या कालावधीपूर्वी शासनाने आणेवारी हा एक निकष ठेवलेला होता. पण यावेळेस शासनाने जे काही निकष बदलून आणेवारी हा एक त्याच्यातला वन ऑफ द एक घटक ठेवलेला आहे. त्यापैकी म्हणजे पर्जन्यमान, त्याच्यानंतर पाऊस किती पडला, पावसाची टक्केवारी किती आहे, हे 3-4 घटक विचारात घेऊन ते दुष्काळ सदृश परिस्थिती यावेळेस डिक्लेअर करण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची टंचाई ज्या ज्या ठिकाणी आहे अशा स्वरूपातले उस्मानाबाद आहे, बीड आहे, लातूर आहे, हा भाग तर आहेच. पण राज्यभरामध्ये आता पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे सर्वत्र जशी परिस्थिती जाणवते आहे की दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे अधिक उन्हाळा वाढतो आहे आणि त्यामुळे सर्वत्र पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मंडळी, पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या सर्वदूर आहे आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यातही तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये पूर्वी तात्पुरती पाणीपुरवठा योजना करत असताना आम्ही 1.5 किलोमीटरच्या आत जर उद्भव असला तरच परवानगी देत होतो. पण आता असं लक्षात आलं की काही ठिकाणी 1.5 किलोमीटरवर तर नाही, 3-4-5 किलोमीटरपर्यंतही पाणी लागत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वाढवून 5 किलोमीटरपर्यंत ही मर्यादा वाढवली. मंडळी, पूर्वी धरणांच्या कॅचमेंट परिसरामध्ये विहिरी किंवा बोर घेण्यावरती बंदी होती. ती बंदी आता उठवण्यात आलेली आहे. आणि एवढ्यानेच पाण्याचं पुरेसा होईल आपलं असं नाही. तर त्या शहरांच्या आजूबाजूलाही जे काही धरणं आहेत, लातूरच नाही तर सर्व, ह्या धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये खोलण्याची आपले विहीर खोदण्याची किंवा बोर करण्याची परवानगी नव्हती. ती परवानगी आता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विहीर खोलीकरणाच्या बाबतीत 1 लाख रुपयांची मर्यादा होती ना, ती आता काढून टाकण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये निकष बदलवले. काही विहिरी खोल करण्याच्या संदर्भामध्ये मर्यादा होती 1 लाखापर्यंतची. ज्याला ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मी लेखी सूचना दिली की आता 1 लाख रुपयाची मर्यादा नाही, तर त्यामध्ये जेवढा पैसा लागेल खोदकामासाठी तेवढ्या पैशाची त्यांना परवानगी दिलेली आहे. विंधन विहिरींच्या बाबतीमध्ये खोदाईच्या ज्या गाड्या असतात त्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि यासाठी जे मनुष्यबळ लागतं ना, त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मनुष्यबळ उपलब्ध करून द्या असाही निर्णय घेण्यात आलेला आहे. बोर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. विंधन विहिरीच्या संदर्भामध्ये आम्ही गाड्या वाढवून दिलेल्या आहे. याच्याबरोबर जे दुरुस्तीचे युनिट आहे, बऱ्याचदा ते बिघडतात, त्यामुळे दिवस वाया जातो. अशा ठिकाणी जे दुरुस्तीचे युनिट्स आहेत तेही वाढवले आणि त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बेसिसवर माणसं मिळेल तिथं माणूस घ्या आणि त्या ठिकाणी ताबडतोब व्यवस्था करा, अशाही स्वरूपाच्या व्यवस्था या ठिकाणी राज्य सरकारकडून केलेल्या आहे. पाणी पुरवठ्याबरोबरच रोजगाराच्या संधी असतील किंवा चारा छावण्या असतील
या सर्व बाबतीत वेगवेगळे निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये अतिशय मोठा निर्णय असा आहे की या साऱ्या कामांच्या बाबतीतले सर्वाधिकार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सर्व कामांसाठी वरच्या पातळीवरून मंजुरी आणणं ही बाब सरकारनं शिल्लक ठेवलेली नाहीये. सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की चारा छावणीच्या संदर्भात असेल, पाणी टंचाईच्या संदर्भात असेल, रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, 100% अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे राज्य सरकारकडे या वरच्या पातळीवर मंजुरी घ्या हा प्रकारच आता राहिलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच काही अधिकार तहसीलदारांनाही देण्यात आलेले. त्यातले काही अधिकार म्हणजे जसं टँकर वगैरे लावण्याच्या संदर्भातले अधिकार आधी जिल्हाधिकाऱ्याला होतं ते आता तहसीलदारपर्यंत आपण विकेंद्रित केले. त्यामुळे तहसीलदार आता त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आदेश देऊ शकतो. रोजगाराच्या बाबतीतले काही अधिकार पूर्वी तहसीलदार किंवा BDO यांच्याकडे होते, पण आता मात्र ते थेट ग्रामपंचायतींना देण्यात आलेले. रोजगाराच्या संदर्भामध्ये तहसीलदारकडे आधी आदेश होते, BDOकडे आधी आदेश होते, आपले होते अधिकार होते, ते आता ग्रामपंचायतींना आपण देऊन टाकले आणि पैसाही सरळ म्हणजे आपल्या मनरेगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने नियोजन करावं, त्या ठिकाणी त्यांनी कामं सुचवावे आणि जॉब कार्ड काढून त्या ठिकाणी त्यांनीच काम द्यावं अशा स्वरूपाच्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या. मंडळी, टँकरनं पाणी पुरवठा करण्याच्या बाबतीतही बऱ्याच अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत हे जाणून घ्या. त्यामध्ये कितीही लांबवरून पाणी आणायला लागलं तरी ते तुम्ही आणा. त्या बाबतीत आर्थिक बोजाचा विचार करू नका असे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर टँकर्स लावावे लागले, तर पाणी जवळ नाही, लांबून पाणी आणावं लागतं. अशा ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी अगदी 100 किलोमीटरपर्यंत पाणी आणण्याची जरी आवश्यकता भासली तरी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की लांब किती आहे यापेक्षा पाणी आणणं महत्त्वाचं आहे. यासाठी या पैशाची किंवा आर्थिक बोजा पडेल याची काळजी न करता त्या ठिकाणून पाणी आणलं पाहिजे आणि दिलं पाहिजे यासाठीचे मंजुरीचे अधिकार त्यांना दिलेले आहे. जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याच्या बाबतीतही राज्य सरकारने वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये अशा प्रकारच्या छावण्या सुरू करण्याबाबतीतले सर्व अधिकार त्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर छावण्यातल्या जनावरांच्या खर्चाच्या निधीतही वाढ करण्यात आलेली आहे. जनावरांच्या छावण्या मोठ्या प्रमाणात उघडण्यात आल्या आणि जनावरांच्या छावण्या संदर्भामध्येही त्या ठिकाणी पूर्वी एका जनावरामागे 50 रुपये द्यायचो, आता आपण यावेळेस 70 रुपये द्यायला सुरुवात केली. लहान जनावरांनाही 35 रुपये प्रमाणे खर्च द्यायला आता सुरुवात केली. जनावरांचा आजाराचा खर्च असेल, औषधाचा खर्च असेल, त्या संदर्भात सारा खर्च हा राज्य सरकारने या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये दुधाच्या संदर्भामध्ये ज्या काही आवश्यकता असतील त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. एकंदरीत जनावरांच्या छावण्या ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्यालाही मंजुरीचे अधिकार आम्ही जिल्हाधिकारी या ठिकाणी दिलेले आहेत. रोजगाराच्या बाबतीतही मनरेगा अंतर्गत निरनिराळे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यातही केंद्र सरकारनं ह्या मजुरीचे दर वाढवलेले आहेत. म्हणजे पूर्वी प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीला 181 रुपये इतकी मजुरी मिळत होती. आता केंद्र सरकारने त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि आता प्रति दिवशी प्रत्येक व्यक्तीला 192 रुपये इतकी मजुरी देण्यात येत आहे. रोजगाराच्या संदर्भामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये मनरेगामध्ये 181 रुपये प्रति दिवशी आत्तापर्यंत आपण रोज देत होतो. आता केंद्र सरकारने याच्यामध्ये वाढ करून 192 रुपये त्याच्यामध्ये रोजगार हमीच्या मजुरीमध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे, मंजुरी पण दिलेली आहे. यामधून नवीन काही काम व्हावे, उत्पादक काम व्हावे यावर आमचा जोर आहे. तसंच मंडळी, मनरेगा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला अग्रक्रम देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे हे जाणून घ्या. आणि आता जो येणारा पाऊस आहे ना त्याचा प्रत्येक थेंब अडवण्याच्या दृष्टीने मंडळी आपण जलयुक्त शिवारची कामं या मनरेगा अंतर्गत नक्की करा. त्यामुळे जलयुक्त शिवारासाठी जे काही रोजगार हमीच्या माध्यमातून मजुरी येतील त्यांना प्राधान्य द्यावं आणि पाणी साठवण्यासाठी व्यवस्था व्हाव्यात. पुढच्या पावसाळ्यामध्ये जर पाणी थांबलं तर पाण्याची पातळी वर येऊ शकेल, हा त्याच्या मागचा हेतू आहे. त्याबरोबरला मनरेगाच्या संदर्भामध्ये काही अटी शिथिल करणं, जसं त्या ठिकाणी रस्त्यांच्या कामाला परवानगी देणं, त्यांचं 60 आणि 40मध्ये बसवण्याच्या दृष्टिकोनातनं
म्हणजे 60% मजुरी असली पाहिजे, 40% कुशल काम असलं पाहिजे, अशा स्वरूपाचे जे अट आहे त्या अटीच्या पूर्ततेसाठीही काही ठिकाणी आम्ही शिथिलता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्याला मागेल त्याला काम आणि मागेल त्याला शेततळं अशा स्वरूपाची ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मंडळी, दुष्काळाच्या या भीषण संकटातून आपल्या सगळ्यांना बाहेर पडायचंच आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने ह्या ज्या वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत किंवा हे जे वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत ना, याची माहिती आपण घ्यायला पाहिजे. त्याचा अन्वयार्थ काय आहे तोही आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने दुष्काळ निवारणाच्या ह्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत आणि हा फार मोठा निर्णय आहे. एकंदरीत इतक्या गंभीर परिस्थितीमध्येही आपण सरकार म्हणून प्रत्येक ठिकाणी यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की सर्व खाते जे आहेत, विविध विभाग, मग पाणीपुरवठा विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आता अधिकार दिलेले आहे. म्हणजे सर्व जे दुष्काळाशी निगडीत असलेले लहानापासून मोठे अधिकारी आहेत यांनी जर त्याच्यामध्ये कुठे हलगर्जी केली तर जिल्हाधिकारी त्याच्यावर कार्यवाही करू शकतील अशा स्वरूपाचे एक आपण आदेश निर्गमित केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याचं सर्वत्र आता नियंत्रण त्या ठिकाणी दुष्काळापुरतं राहील अशी व्यवस्था केलेली आहे. मंडळी, पाण्याचा टँकर मिळवणं हे प्रत्येकाची प्राथमिकता आहे किंवा कळीचा मुद्दा आहे आणि त्यासाठी गाव पातळीवरती ग्रामपंचायतीचा ठराव घ्या आणि त्यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवकाची मदत घ्या. इमिजिएट तुम्ही त्या गावाचा तलाठी गाव तलाठी असतो आणि ग्रामसेवक यांचे संपर्क साधावा त्या ग्रामसभेने किंवा सरपंचानी आणि त्याच्यानंतर थेट त्यांनी तहसीलदाराशी संपर्क साधून त्यांना त्या गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था करता येतो त्यांना. आणि मुळात म्हणजे ज्या ठिकाणी गावाचा इश्यू जो आहे तर गावांचं पाणी जर इश्यू जर नसेल तर त्या गावाच्याला टँकर्स लावण्याचे अधिकार आम्ही तहसीलदाराला दिलेले आहेत. एखाद्या गावामध्ये समजा जर पाण्याची भीषणता जाणवत असेल तर त्या गावकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव त्यांच्या बीडीओशी संपर्क साधून तहसीलदार संपर्क साधून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी करता येईल. हे अधिकार आम्ही तहसीलदारला दिलेले आहेत. मंडळी, या साऱ्या निर्णयांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. आपण साऱ्यांनी ध्यानात घ्या आणि त्या बाबतीत तुम्हाला जर का काही माहिती पाहिजे असेल किंवा तुमची कोणी दखल घेतली नसेल किंवा तुमची काही तक्रार असेल ना, तर त्यासाठी तुम्ही थेट खडसे साहेबांशी संपर्क साधू शकता, कारण खडसे साहेबांनी आपले मोबाईल नंबर सर्वांना दिलेले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही एक पोर्टल तयार केलेलं आहे, त्यावरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. नाही, जर कोणी अधिकारी ऐकत नसेल तर बहुतांशी आता माझाही मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून माझे मोबाईल नंबर मी दिलेले आहे. अगदी आमच्या याच्याकडून एक वॉर रूम आम्ही तयार केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे. सरळ कुणीही त्याच्यावर तक्रार नोंद करू शकतो आणि त्याची नोंद केल्यानंतर ताबडतोब आम्ही सूचना दिली आहे की त्या अधिकाऱ्यांना की त्याची ताबडतोब छाननी करा. ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जी केली त्याच्यावर कार्यवाही करा. दुष्काळ निवारणाच्या ह्या कामासाठी संबंधित यंत्रणा 24 तास उपलब्ध असेल अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे. त्यांच्या शेवटी संकट कालामध्ये त्याला मदत केली पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं की जरा संवेदनशील राहा. आज शेतकरी अडचणीमध्ये आहे, नागरिक अडचणीमध्ये आहे. आपणही त्यांना फार त्या ठिकाणी त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि सर्वांना हेडक्वार्टर सोडू नये अशी सूचना दिलेली आहे. त्यामुळे 24 तास अधिकारी त्या ठिकाणी त्याच्या हेडक्वार्टरला दिसलाच पाहिजे. जर एखादा अधिकारी परवानगी विना कुठे गेलेला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहे. बघा मंडळी, ह्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं विविध पातळ्यांवरती वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत, वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत. याची माहिती आपल्याला होती का हो? म्हणजेच रोजगाराच्या संधी असेल किंवा या मजुरीचे दर वाढवण्यात आलेले आहेत, चारा छावण्या असतील किंवा पाणी पुरवठा असेल, या सगळ्याच्या बाबतीत बऱ्याचशा अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत, मर्यादा वाढवण्यात आलेल्या आहेत आणि ह्या सर्वांच्या पेक्षाही अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे. या एवढ्या उपाययोजना सरकार करतच आहे आणि हे सरकारची जबाबदारीच आहे. पण यापुढेही कोणालाही त्रास होणार नाही आणि आवश्यकतेनुसार सर्व निधी किंवा सर्व नियम या संदर्भामध्ये बाजूला आपला निधी उपलब्ध करून देणे आणि आवश्यकता असल्यास नियमामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्याला किंवा नागरिकाला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे
या संदर्भामध्ये की दुष्काळ हा एकट्या सरकारचा नाही, दुष्काळ हा त्या शेतकऱ्यापुरता मर्यादित नाही, तर एक सामाजिक संकट आहे. त्यामुळे समाजामधल्या अनेकांचा हातभार आजही लागतो आहे आणि ज्यांना ज्यांना याच्यामध्ये हातभार द्यावा असं वाटतं आहे अशांनी हातभार द्यावाच, पण प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान करून त्याचं मनोबल वाढवावं. मंडळी, आपले हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत ते आपण जाणून घेऊया आणि त्यातूनच या दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. त्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. ही सगळी मदत आपण घ्यायला पाहिजे, एकमेकांना आपण मदत करायला पाहिजे आणि त्यातूनच आपण या दुष्काळाचा सामना करायला पाहिजे. आज शेतकरी अडचणीत आहे, उद्या तुम्ही आम्ही अडचणीत येऊ शकतो. ही दृष्टी ठेवून सर्वांनी हा दुष्काळ निवारणासाठी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत तरी मदत करावी. पाऊस यावर्षी पडेल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वच समाजाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, ती करावी अशी मी विनंती करतो. खरंय मंडळी, आता ह्या वर्षी भरपूर पाऊस येणार आहे आणि ह्या पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवणार आहोत. आपण सारेजण जलसंपन्न होणार आहोत आणि ह्या दुष्काळाला आपण हद्दपार करणार आहोत. त्याच अनुषंगाने दुष्काळावरच्या उपाययोजनांची माहिती देणारा किंवा त्याचा अन्वयार्थ सांगणारा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे लक्षात घ्या आणि त्यावरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्याकडेही काही माहिती असेल, तुमची काही मतं असतील, सूचना, विचार जे काय असेल ते तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. जनता दरबारच्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे. या पुस्तकाची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. त्याचबरोबर आमचे संपर्क नंबर, पत्ते हे सुद्धा या पेजवरती आम्ही दिलेले आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही आपण भेट द्या. त्याचबरोबर मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. मंडळी, जनता दरबारचे 171 किंवा 172च्या वर एपिसोड झालेले आहेत आणि यातले 170च्या आसपास एपिसोड आम्ही यूट्यूबवरती लोड केलेले आहेत. कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हे जाणून घ्या आणि यूट्यूबवरूनही आपल्या जनता दरबारचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही उपयोगी आहे, विश्वासार्ह तर आहेच आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि वैविध्यही त्याच्यामध्ये खूप आहे. या माहितीच्या उपयोगातून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी आपले मित्रमैत्रिणी असतील, नातलग असतील, आई वडील असतील, या साऱ्यांना जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.